होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे. तेडी तुष्टी पुष्टी यांची, वृष्टी जगी होतसे. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हास वृष्टी हवी. आठवण करून दिली. तरुण संघामध्ये माझा जो संदेश पावलाला तिमोथ्याला त्याच्या पहिल्या दुसऱ्या पत्रामध्ये सांगितलं, तिमोथ्या, काही गोष्टीपासून तू पळ, काही गोष्टी तू धर आणि काही गोष्टी तू सोड. धर, सोड आणि पळ. पुष्कळ तरुणी आमची ही धरसोड वृत्ती असते. आणि म्हणून पावलानं तिमोथ्याला सांगितलं, तिमोथ्या, काही गोष्टी तू धरून राहा, काही गोष्टी सोड आणि पळ, थांबून राहा. खूप सुंदर पाठशाळेने मला त्याची आठवण करून. शाळेच्या कंपासामध्ये सिस पेन्सिल आणि खोडरबर हे सतत असतात. आपण आपल्या लहान लेकरांना शाळेमध्ये ज्या टायमाला घेऊन जातो तेव्हा आपण पाहतो की त्यांच्या कंपासमध्ये ही पेन्सिल आहे आणि हा खोडरबर आहे. आणि तिथूनच आपल्या शालेय जीवनाची सुरुवात होते. पेन्सिल, सिस पेन्सिल आणि खोडरबर. आणि एकदा असं झालं की एकदा सिस पेन्सिल खोडरबरला म्हणाली, दादा दादा, माझी तू क्षमा कर. दादा, माझी तू क्षमा कर. खोडरबर म्हणाला, असं काय दादा, असं काय झालं, का तुझी मी क्षमा करावी, असं काय केलं तू, मला तर काही समजत नाही. बघ, नाही म्हणे, मी जेव्हा मला लिहायला सुरुवात करतो त्यावेळेस माझ्याकडून चुका होतात आणि माझ्याकडून चूक झाली की लगेच तू मागून धावून येतो आणि माझी चूक तू खोडून टाकतो, पुसून टाकतो. हो ना, तेच माझं काम आहे. त्याच्यासाठीच खोडरबरची निर्मिती आहे. कंपनीने खोडरबर अशासाठीच तयार केलेला आहे. आणि जर त्याचा उपयोग तो होत नाही तर तो खोडरबर काही कामाचा नाही. पण पेन्सिल म्हणाली, नाही, हे सगळं करत असताना आई, तुझी झीज होते, तू संपून जाते आणि तुझा पांढरा रंग हा काळा होतो. माझं काळपण तू स्वतःवर घेतेस. आणि खोडरबर तेच म्हणाला, हो, पण जर मी माझं काम केलं नाही, ती जागा खोडली नाही, ती चूक जर मी पुसून टाकली नाही तर तुला पुन्हा संधी मिळत नाही. म्हणून संधी देण्याचं काम खोडरबर करते. झालेली चूक ही पुसून टाकते, अशासाठी की आमच्या जीवनाची नवीन सुरुवात, आम्ही पुन्हा नवीन सुरुवात. आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये ह्याच्यासाठीच तो आला, ह्या करताच तो आला की आम्हाला नवीन जीवन प्राप्त व्हावं, आमच्या पापांची क्षमा व्हावी. नगरमध्ये, अहमदनगरमध्ये जो मिलिटरी कॅम्प आहे, त्या कॅम्पचा जो एरिया आहे तो आहे भिंगार. आता त्यामध्ये भिंगारमध्ये जे लोक राहतात, विशेष करून आम्ही पाहतो की जे डोंगर दिवे आहेत, जे पुरी भिंगारमध्ये आहे ते भिंगार दिवे,
जे डोंगरावर गेले ते डोंगर दिवे आणि जे सपाटीवर आले ते दिवेच. आणि म्हणून त्या अहमदनगरला जे भिंगार आहे त्या ठिकाणी भिंगार दिवे नावाचे बरेच लोक आहेत आणि त्या चर्चेचे सभासद आहेत. एकदा काय झालं, मागे 2 वर्षापूर्वी नाताळाचा संदेश देण्याकरता मला तेथील पालकांनी पाचारण केलं. ती म्हणाली, पालक साहेब आमच्या चर्चमध्ये नाताळाचा संदेश द्यायला तुम्ही या का? म्हटलं जरूर येऊ. आणि म्हणून मी सकाळी उठलो आणि नगरला मी पोहोचलो. 9-9:30 नगरची भरती आहे. माझी ओळख झाल्यानंतर बाळकसाहेब म्हणाले, आता बाळकसाहेब येतील आणि संदेशाला सुरुवात करतो. आणि म्हणून मी माझं पवित्र शास्त्र घेतलं आणि पुलपिटकडे मी जाऊ लागलो. तेवढ्यामध्ये बाळकसाहेबांनी माझा हात धरला आणि जसं का मी विसरलो, मला काहीच कल्पना नाही, मला ठाऊक नाही, अशा विचारात ते असतील. आणि ते म्हणाले, बाळकसाहेब तुम्हाला माहित आहे का आज कोणता दिवस आहे? म्हटलं हो मला ठाऊक आहे. मग पापावर बोलू नका, आज नाताळाचा दिवस आहे, नाताळाचा संदेश द्या. माझ्या मंडळीला पापावर बोललेलं आवडत नाही असं मला ते स्पष्ट म्हणाले. पण मी माझं शास्त्र असं बंद केलं. म्हटलं की बाळकसाहेब ठीक आहे मी जातो. जर तुम्ही म्हणता पापावर बोलू नका तर मग मी कशाला इथे येऊ, कशाला मी बोलू? आणि म्हणून आणि लोक पाहते की हे बाळकसाहेब माझा हात धरतात आणि ओढतात आणि काय माझ्या कानामध्ये काय चालवले. आणि मी म्हणालो ठीक आहे तुम्ही 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 संदेश द्या, मी जातो. ते म्हणाले नाही 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 तसं नका करू. देव तुम्हाला जे सुचवल त्याच्यावर तुम्ही संदेश द्या. नाताळ म्हणजे काय? ख्रिस्त जयंती म्हणजे काय? तू त्याचं नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस पापापासून काढतो. हाच ख्रिसमसचा मतितार्थ आहे. ख्रिसमस हा गाभाचा काय आहे की तू त्याचं नाव इमॅन्युअल ठेव, कारण तोच आपल्या लोकांस पापापासून बांधील. आणि तुम्ही म्हणता त्याच्यावर बोलू नका. संदेश झाला, मी घरी आलो. 2-3 दिवसानंतर बाळकसाहेबांचा मला फोन आला. ते म्हणाले, बाळकसाहेब माझी क्षमा करा बरं का, माझी कृपा करून क्षमा करा. मंडळीला तुमचा संदेश खूप आवडला आणि ते आता म्हणत आहेत की गुड फ्रायडे ईस्टरला जर साळवे बाळकसाहेब जर उपलब्ध असतील तर ते येतील का? मी नाही जाऊ शकलो कारण मी अगोदरच कोणाला तरी हो म्हणाला. परंतु देवाचं वचन हे निर्भीड आहे आणि ते निर्भीडतेनं सांगितलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा कसर सोडता कामा नये. हा जो शास्त्रभाग आज आपल्यापुढे वाचलेला आहे मध्य पुरुषोत्तम याचा 25वा अध्याय आणि वचन 1 ते 13 पर्यंत, हा शास्त्रभाग आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा. आम्ही लहानपणापासून संडे स्कूल पासून हा शास्त्रपाठ आम्ही वाचतो. अनेक ठिकाणी मंडळामध्ये त्याच्यावर नाटिका होते, सुंदर नृत्य होतं 10 कुमारीच्या ह्याच्यावर, म्हणून परिचयाचा आहे. दुसरी गोष्ट ही जी घटना आहे ही लग्नाची आहे आणि आम्ही प्रत्येक जण त्या घटनेशी समरूप आहोत. लग्न आम्हाला ठाऊक आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळे भाग घेतो आणि मला प्रसंग हा लग्नाचा आहे. आणि मत्तयानं त्याच्या शुभतमामध्ये हा 10 कुमारीचा दृष्टांत रेखाटलेला आहे. सुरुवात त्याने अशी केली की तेव्हा स्वर्गाचं राज्य 10 कुमारी सारखे. आता आपण जर पवित्र शास्त्र आपल्याकडे आणलं असेल ना, मला आनंद वाटतो की आपल्याकडे बरेच लोकांकडे पवित्र शास्त्र आहे. आपण थोडक्या वेळामध्ये जास्तीत जास्त 20 मिनिटांमध्ये आपण ह्या शास्त्रभागाची आपण फोड करणार. आता शब्द जो आलेला आहे तो आहे तेव्हा. ह्या शास्त्र ह्याची सुरुवात झालेली आहे. तेव्हा स्वर्गाचं राज्य हे 10 कुमारी सारखे होईल. आता जर ह्या ठिकाणी तेव्हा आलेला आहे तर तेव्हा भाऊ असला पाहिजे. हा जो शब्द आलेला तेव्हा, मग प्रश्न तो केव्हा? आमच्या चर्चमध्ये ते बाळकसाहेब आले होते
तेव्हा आपण म्हणतो केव्हा. चला आपण हा केव्हा शब्द आपण पहिले शोधून काढूया आणि 24वा अध्यायाला आपण म्हणूया. मागं जाऊया आपण. नेहमी मागं जायचं आणि मग पुढे जायचं. कारण शास्त्र ही एक साखळी आहे. प्रत्येक गोष्ट एकमेकांमध्ये ती गुंतलेली आहे. म्हणून पुढचा शास्त्र भाग समजण्यासाठी आपल्याला मागे जायला पाहिजे. मागे काय घडलं, त्याची पार्श्वभूमी काय. आता पाहिजे ह्या ठिकाणी मंदिराची धूळधार व युगाची समाप्ती याविषयीचे येशूचे भविष्य. मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवायस जवळ आले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, हे सर्व तुम्ही पाहता, मी तुम्हाला खचित सांगतो, पहाटला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याकडे एकटे म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील? तेव्हा स्वर्गाचं राज्य 10 कुमारीसारखे होईल. केव्हा? इथे येशू सांगतो, या गोष्टी केव्हा होतील? शिष्य विचारतात आणि आपल्या येण्याची व या युगाच्या समाप्तीची चिन्ह काय हे आम्हाला सांगा. युगाच्या समाप्तीचं चिन्ह तेव्हा स्वर्गाचं राज्य 10 कुमारीसारखं. आणि 24 मध्ये सांगतात केव्हा? शिष्याने, प्रभू किती सुंदर ही इमारत आहे बा. हे मंदिर बांधायला, हे हेरोदाने मंदिर बांधलं, हे मंदिर बांधायला 46 वर्ष लागली. एक एक शिरा, एक एक दगड तो घडवावा लागला. विटेवर वीट रचल्या जाते, शिऱ्यावर चीर रचल्या जाते. जर तुम्ही जर कोणी आला केडगाव मुक्ती मिशन मध्ये भेट द्यायला तर त्या ठिकाणी रमाबाईंनी बांधलेलं एक सुंदर दगडी इमारत आहे. आज अप्रतिम, की ज्या ठिकाणी एकाच वेळेस 2000 ते 2500 पर्यंत स्त्रिया बसू शकतात. भव्य आणि ते चिऱ्याचं, दगडाच्या, काळ्या चिऱ्याचं. आणि अजूनही जर तुम्ही पाहिलं त्याच्याकडे ते नवीनच आताच नुकतंच ते बांधलेलं आहे असं ते दिसतं. 125-135 वर्ष झाले त्या मंदिराला, पण असं तसं ते आत्ता कालच ते पूर्ण झालेलं आहे. अजून त्याची शायनिंग सकाळी गेली. हे मंदिर जे आहे हे हेरोदाने बांधलं, पण हा हेरोद क्रूर होता. काय झालं की मंदिर उद्ध्वस्त झालं होतं. लोक पाडावामध्ये गेले होते, बंदिवासामध्ये ते गेले होते, त्यांना मंदिर नव्हतं. परंतु हेरोदाला वाटलं की आपण यहुदी लोकांना कसं खुश करावं, त्यांची मर्जी कशी संपादन करावी. आणि म्हणून हेरोद म्हणाला, आपण असं करूया, तुमच्यामध्ये कुणी जुने लोक आहेत का, वयोवृद्ध लोक, की ज्यांनी हे मंदिर पाहिलं होतं, ह्या मंदिराचं वैभव पाहिलं होतं. म्हणून त्याने त्याच्यातून काही माहिती गोळा केली की हे मंदिर कसं होतं, पूर्वीचं वैभव. आणि म्हणून तो म्हणाला, आपण तसंच मंदिर बांधू, आपण तसंच बांधू, तुम्ही जे पाहिले ना अगदी तसंच. ते यहुदी म्हणाले, महाराज तुम्ही जरूर मंदिर बांधा, परंतु वेदीकडचा भाग तुम्ही बांधणार नाही. ही पवित्र वेदी आहे, ही तुम्ही बांधणार नाही, कारण तुमचे हात रक्ताळलेले आहेत. तुम्ही खुनी आहात, अनेक यहुद्यांची तुम्ही कत्तल केलेली आहे, आणि म्हणून तुमचे खुनी हात अजिबात पवित्र वेदीला त्याचा स्पर्श होऊ नये. परत म्हणाला, ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, मी वेदीचं बांधकाम करू नये, जरूर. मग मी काय करू? ते म्हणाले, दर्शनी दरवाजा तुम्ही करा. मंदिरामध्ये जो येतो तो भव्य दरवाजा, सुंदर दरवाजा, त्याचं काम तुम्ही करा. हेरोद खूप आनंद वाटला, नाही वेदी तर दरवाजा. आणि म्हणून यहुदी मधून त्यांनी काही सुतारकाम, काही गवंडी काम असे त्यांनी तयार केले. आणि मध्ये विशेष करून वेदीकडचा भाग त्यांनी तो सुंदर त्याचा जीर्णोद्धार केला. हेरोदाने काय केलं, तो त्याला कपटी होता. त्याने काय केलं, मंदिराचा जो दर्शनीय जो दरवाजा आहे अतिशय अप्रतिम त्यांनी तो बनवला. आणि त्याच्यावर सोन्याचा पत्रा ठोकला. आणि त्या पत्र्यावर त्याने कैसराची जी मूर्ती आहे, जी प्रतिमा आहे, ती त्यांनी कोरली.
कैसराची प्रतिमा. आणि ह्या मंदिराचा दरवाजा ज्या टायमाला तो बाहेरून असा आतमध्ये उघडला जात असे ह्या आपल्या मंदिरासारखा, त्यावेळेस ती प्रतिमा आतमध्ये यायची आणि सांगा की तू आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको, तिच्या पाया पडू नको. ती कैसराची प्रतिमा मंदिरामध्ये आणि प्रथम दरवाजाकडे आणि बंद झाल्यानंतर ती अशी बंद व्हायची. आणि सोन्याचा पत्रा जो दरवाजा होता हा पूर्व दिशेला होता. आणि पूर्व दिशेला ज्या टायमाला सूर्योदय होतो त्यावेळेस सूर्याची किरण त्या मंदिरावर पडायचे आणि तो पाहू शकत नव्हते, इतकं चमचम चमचम करणारा. परंतु त्यावेळेस काही यहुदी माता ते म्हणाले हे बरोबर नाही. त्यावेळेस शिडीचा काही शोध लागलेला नव्हता, परंतु 300 यहुदी तरुण एकमेकाच्या खांद्यावर ते चढले आणि तो जो दरवाजाचा जो सोनेरी जो पत्रा होता त्याने तो वर पासून खालपर्यंत फाडून टाकला. आणि ज्यावेळेस हेरोदाच्या बहिणीला हे समजलं, ती म्हणाले का रे दादा काय करतो तू, त्यांनी तुझा अपमान केला. त्या पोरांनी बघ काय केलं, एकमेकाच्या खांद्यावर चढून त्यांनी तो सोन्याचा पत्रा वर पासून खालपर्यंत फाडून टाकला. आणि हेरोदाला राग आला, त्याने 300 यहुदी तरुण मुलांची कत्तल केली. देवाचं पवित्र मंदिर हेच ते मंदिर. किती सुंदर त्या इमारत आहे. आणि शिष्य दाखवते की बघा प्रभू काय किती सुंदर आहे बघा. आणि प्रभू त्यांना म्हणाला तुम्ही बघता ना हे मंदिर 46 वर्ष झालं. असा एक दिवस येईल की तुम्ही ह्या मंदिराचा दगडावर दगड पाहणार नाही. अशी पूर्ण भिंत उभी आहे, तुम्ही पाहणारच नाही. आणि म्हणून प्रभू येशूच्या स्वर्गरोहणानंतर 70 मध्ये ज्यावेळेस ग्रीक राजा टायटस ज्यावेळेस त्याने येरुशलेमवर स्वारी केली, तर पहिली स्वारी त्यांनी कुठं केली तर ती मंदिरावर केली. कारण मंदिरामध्ये लोकांचा विश्वास, मंदिरामध्ये सोनं आहे, मंदिरामध्ये अर्पण आहे, मंदिरामध्ये तिजोरी आहे. आणि म्हणून त्यानं पहिला वार जर कुठं केला असेल तो येरुशलेमच्या मंदिरावर केला. जर कोणाला दुखवायचं असेल, कोणाच्या भावना जर दुखवायच्या असेल तर पहिला वार त्यांच्या विश्वासावर, मंदिरावर. आणि म्हणून त्या टायटसनी 3 महिनेपर्यंत तो लढा दिला. यहुदी तरुण ते मंदिर वाचवायचा त्यांनी प्रयत्न केला. ह्या राजाला शिड्या आणल्या, एकमेकावर करून ते त्या भिंतीवर त्यांनी ते चढले आणि त्याच्यावर त्यांनी त्या भिंतीला त्यांनी आग लावली, मंदिराला आग लावली. आणि ती आग जे सोन्याचा पत्रा किंवा जे सोन्याचं जे मंदिर होतं, जे सोन्याची पात्र होती, ही सगळी जळून वितळून गेली. आणि त्याचं पाणी त्या चिन्हावर उतरलं, असं ओघळलं. आणि मग ते सोनं काढण्यासाठी त्यांना एक एक दगड असा काढावा लागला. सोन्याचं पाणी, ते सोनं काढण्यासाठी एक एक चिरा, एक एक दगड त्यांना पाडावा लागला. आणि 70 मध्ये प्रभूने जी भविष्यवाणी केली होती ती पूर्ण झाली. तेव्हा तुम्ही पाहता मंदिर पाडण्याचं आहे, चिऱ्यावर चिरा राहणार नाही. तेव्हा स्वर्गाचं राज्य हे 10 कुमारी सांगते. आता मी तेव्हा पाहिला दुसरा शब्द आलेला आहे, स्वर्गाचं राज्य. ज्या ठिकाणी प्रभू आहे, ज्या ठिकाणी प्रभू विराजमान आहे, प्रभू स्वामी आहे, प्रभू सर्वस्वी आहे, त्याचं राज्य, प्रभू राजा आहे आणि त्याची प्रजा. मग स्वर्गाचं राज्य कुठं आहे? हे कुठं आहे? हे दिसत नाही. पण प्रभूचं
राज्य आहे हे तुमच्यामध्ये आहे, हे माझ्यामध्ये आहे. आणि कधी ज्या वेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनाचा सर्वस्वी म्हणतो, आमचा स्वामी, आमचा राजा, आम्ही त्याला शरण जातो आणि त्याच्या अधिकाराखाली आम्ही ज्यावेळेस येतो त्याच वेळेस स्वर्गाचं राज्य त्या ठिकाणी स्थापन होतं. ज्या वेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो त्याच वेळेस प्रभूचं राज्य त्या ठिकाणी सुरुवात होते. ते राज्य इथं दिसत नाही, ते राज्य तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सुरू. देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य. आम्ही पाहिलं की तेव्हा स्वर्गाचं राज्य हे 10 कुमारी सांगतात. आता त्या ठिकाणी ह्या 10 कुमारी काय, हे विश्वासाचं प्रतीक आहे, हे मंडळीचं प्रतीक आहे. 10 आकडा हा पूर्णतेचा आहे. ह्या कुमारिका आहेत, 10 कुमारिका आहेत. 10चा उद्देश एकच आहे. एकाच उद्देशानं 10 कुमारिका निघालेल्या आहेत विथ वन सिंगल पर्पज. एका उद्देशाने त्या निघालेल्या आहेत. आणि उद्देश काय, तो वराला सामोरे जाण्यासाठी 10 कुमारिका आहेत. 10चा उद्देश एकच आहे, 10ची सुरुवात एकच आहे. संगती सुरुवात त्यांनी केली आहे. किती सुंदर ही सुरुवात त्यांच्या जीवनाची. लगीबगीने त्या निघाल्या, तयारीनिशी त्या निघाला, लग्नाला जायच्या. आणि विशेष करून कुमारिका आहेत, स्त्रिया आहेत ज्यांना लग्नाचं विशेष महत्व वाटतं. मंडळीचं हे चित्र, कुमारिका मंडळी ही कुमारिका आहे, ख्रिस्ताची ही वधू आहे, ख्रिस्ताचा वर आहे. आणि ही वधू वराला भेटण्यासाठी चाललेली आहे, तयारीनिशी चाललेली आहे. They were all ready, they were prepared. तयारीनिशी एका उद्देशाने त्या निघाल्या. आणि त्यांच्याकडे काय आहे, 10कडे दिवे आहेत. असं आम्हाला म्हणतात नाही की 5 जणींकडे दिवे आहेत आणि 5कडे नाही. दिवा म्हणजे तुमची आणि माझी साक्ष, तुमची आणि माझी साक्ष. हा आमचा दिवा आहे, ख्रिस्ती समाजाची साक्ष, ख्रिस्ती कुटुंबाची साक्ष, आमचा दिवा. आणि म्हणून प्रभू म्हणतो दिवा हा उंच ठिकाणी लावतात, तो दिवठणवर लावतात अशासाठी की त्याचा प्रकाश सर्वत्र पडला पाहिजे. आमची ख्रिस्ती समाजाची साक्ष ही उंच पाहिजे. लोकांनी आमच्याकडे पाहावं की हे ख्रिस्ताचे शिष्य आहेत. त्या 10 कुमारिका आहेत. 10चा उद्देश एक आहे, 10नी तयारी केलेली आहे. आणि 10कडे दिवे आहेत, त्यांच्याकडे त्यांची साक्ष आहे. कधी कधी मी पाहतो आजकाल नवीन मुलींना आई वडील नाव देतात. मला माहित नाही कोल्हापूरमध्ये हे नाव आहे का ग तुझं नाव काय, तर माझं नाव साक्षी. म्हटलं किती सुंदर नाव आहे साक्षी. मुलाचं नाव तुझं काय नाव, साक्ष. मी इथं अजून कोल्हापूरमध्ये ऐकलं नाही, पण अनेक ठिकाणी मी जातो त्या मला हे नाव मला ऐकायला मिळतं, साक्षी आणि साक्ष. किती अर्थपूर्ण ते आहे. ही आमची साक्ष, दिवा म्हणजे आमची साक्ष, हे आमचं जीवन आहे. स्वर्गाचं राज्य 10 कुमारी सारखे आहे. त्या कुमारिका आहेत, एकाच उद्देशाने निघालेल्या आहेत, तयारीने त्या निघालेल्या आहेत. आणि आपल्या संगती प्रत्येकाचे दिवे आहेत, दिवे वराला सामोरे जाण्यासाठी ते दिवे घेऊन निघालेले आहेत. रात्रीचा तो प्रसंग आहे म्हणून ते दिवे आहेत. दिव्याचं काम हे प्रकाश. आणि लगेच मरतय एकदम विभागणी करतो दुसऱ्या वचनामध्ये. आणि तो त्यास 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. असं काय आहे की 5 शहाण्या आणि 5 मूर्ख? आम्ही त्यांना का शहाणा म्हणायचं, का मूर्ख म्हणायचं? आणि म्हणून मग लगेच सांगून टाकलं की तुम्ही म्हणता ना या 10 कुमारिका एका उद्देशाने निघालेल्या आहेत, तयारीनिशी निघालेल्या आहेत,
डाळिंबर दिवे आहेत, पण त्याच्यामध्ये धोक्याचा इशारा 5 मूर्ख आहेत आणि 5 शहाणे आहेत. कोणाला मूर्ख म्हटलेलं आवडत नाही. आम्हाला वाटतं की मी खूप शहाणा आहे. इथं सांगितलं आहे की मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपणा बरोबर तेल घेतले नाही. दाहींकडे समान आहे. दाहींचा उद्देश एकच आहे. दाही कुमारी काय, दाहींकडे दिवे आहेत, दाहींच्या दिव्यामध्ये तेल आहे. दाहींच्या दिव्यामध्ये तेल आहे. दाहींकडे साक्ष आहे. परंतु फरक कसा झाला की मूर्ख कुमारांनी आपले दिवे घेतले पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही. तेल म्हणजे पवित्र आत्म्याचं प्रतीक, देवाचं सामर्थ्याचं प्रतीक. आमच्या जीवनामध्ये जर हा दिवा जर जळता ठेवायचा असेल तर त्याला तेल पाहिजे, त्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे. आमच्या घरामध्ये नळ आहे, नळाचं कनेक्शन आहे, पण जर पाणीच नाही तर त्या नळाला काही उपयोग नाही. आणि म्हणून त्या नळाला पाणी येण्यासाठी आमचं जे जो पाईप आहे तो मेन टाकीशी जोडला जात नाही. तोपर्यंत पाण्याचा प्रभाव आमच्या घरामध्ये येत नाही. जोपर्यंत तुमचं आणि माझं जीवनाचं कनेक्शन पवित्र आत्म्याशी जोडलं नाही जात नाही तोपर्यंत आम्हाला देवाचं सामर्थ्य हे प्राप्त होत नाही. तुमच्याकडे दिवा आहे, दिव्यात तेल आहे. आजकाल पुष्कळ लोक पवित्र आत्म्याबद्दलचा छेडछाड करतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या ठिकाणी शास्त्र बोलते त्या ठिकाणी आम्ही बोलावं, आणि ज्या ठिकाणी शास्त्र शांत आहे त्या ठिकाणी आम्ही शांत राहू. ज्या ठिकाणी शास्त्र बोलतोय तिथं तुम्ही बोला. शास्त्राच्या पुढे धावू नका. काही काही लोक म्हणतात ये पवित्र आत्म्या ये, आता आमच्या चर्चची भेट झाली, पत्रिका छापल्या, मीटिंग भरून द्यावी, ये. हा काय तुमचा पवित्र आत्मा काय तुमचा बैल नाही की तुम्ही त्याला हुकूम करावा ये जा म्हणून? अशा नाही होत. आम्ही उलट पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली म्हणा की हे पवित्र आत्म्या तू ये. विमला आत्मा ओधी देवा ख्रिस्ता, हा विमल आत्मा आहे. आम्ही त्याला अधिकारवाणी आम्ही त्याच्यापुढे चालू शकत नाही. त्याला म्हणा की प्रभू तुझा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये, पवित्र आत्म्याच्या पुढे पडू नका. त्याला अधिकारवाणानं त्याला धमकावू नका. ये आणि जा नाही. तो अधिकार मनुष्याला दिलेला नाही. तो देवाचा आत्मा, पवित्र आत्मा, आणि तो देव तो पाठवतो, देव तो देतो त्याच्या इच्छेनुसार आणि त्याच्या वेळेनुसार. त्या 5 मूर्ख होत्या, 5 शहाण्या होत्या. मूर्ख कुमारांनी आपले दिवे घेतले पण आत्म्याबरोबर तेल घेतले नाही. जास्तीचं तेलाचं भांड. अशी एखादी कोणती स्त्री आहे की जी आपल्या स्टोव्ह मध्ये, घासलेटच्या स्टोव्ह मध्ये 2 लिटरची टाकी आहे, 2 लिटरचं घासलेट त्याच्यामध्ये भरते आणि म्हणते बस आता मला महिनाभर काय फिकीर नाही, आता महिनाभर गरज नाही. किंवा एखाद्याच्या घरामध्ये गॅसची टाकी आहे, एकच टाकी आहे, पण आम्ही काय करतो, फजिती होईल, पाहुणे येतील आणि म्हणून आम्ही दुसरी टाकी बुकिंग करून ठेवतो, घरामध्ये साठा करून ठेवतो, फजिती होऊ नये. त्यालाच म्हणतात हुशारी. जास्तीचं तेलाचा साठा, जास्तीचं तेलाचं भांड. आणि हाच फरक आहे. ज्या शहाण्या होत्या त्यांनी आपल्या दिव्यात तेलही घेतलं आणि आपल्या संगती तेलाचं जास्तीचं संचय, तेलाचा साठा, तेलाचं भांड ते पण त्यांनी घेतलं. त्याच्यामध्ये त्यांनी दिरांगई केली
दिली नाही. तर असं वाटलं बाबा हे 5 लिटरचं हे घासलेटचं कॅन किती वापवायचं आम्ही, कुठपर्यंत वापवायचं. त्यांनी त्याकडं हलगर्जीपणा केला नाही. त्यांना ठाऊक आहे की आपण निघालो आहे, वर कधी माहित नाही, दिवे जातील, तेल संपेल, म्हणून फजिती होऊ नये म्हणून त्यांनी तो दूरदृष्टिकोन ठेवला. 5 जणीकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. 5 जणीकडे दूरदृष्टीचा अभाव आणि 5 जणीकडे दूरदृष्टी आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना आमची दृष्टी ही वर पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे. 10 कुमारिका आहे, 10चा उद्देश काय, 10 तयारीनिशी निघालेले आहेत, 10कडे दिवे आहेत, 10च्या दिव्यात तेल आहे. फक्त भांड्यामध्ये फरक आहे. जास्तीचा तेलाचा साठा हा फक्त 5 शहाण्यांकडे आहे, 5 मूर्खांकडे नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. ह्या दिवसामध्ये मंडळीला त्या जास्तीच्या तेलाच्या साठ्याची गरज आहे. आम्हाला सामर्थ्याची गरज आहे. आणि हे तेल, हे सामर्थ्य कोण देतं? देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. मला ते सांगितलं, मग वराला विलंब लागल्यामुळे सर्वच डुलक्या आल्या व झोप लागली. सध्या हा जो मंडळीचा जो कालावधी आहे हा कृपेचा कालावधी आहे. जर देवाची कृपा जर आमच्यावर नसती ना तर आम्ही जिवंत राहू शकलो नसतो. म्हणून सध्याचा जो प्रभूचा हा जो मंडळीचा जो कालावधी आहे हा कृपेचा आहे, कृपा. परंतु पाऊल म्हणतो कृपा वाढावी म्हणून आम्ही काय पापातच राहावं का? देवाची कृपा, the grace of God, हा कृपेचा काळ. देव त्याची कृपा देतो. देवाच्या कृपेपुढं आमचं काहीच चालत नाही. शहाण्याने आपले दिवे घेतले, भांड्यात तेलही घेतले, मग वराला विलंब लागल्यामुळे सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. 10 जणी थकल्या, 10ला डुलक्या आल्या, 10 जणी झोपल्या. हे समानता आहे त्यांच्यामध्ये. 10 जणी थकल्या, 10ला डुलक्या आल्या. मी त्या टायमाला माझ्या पालखी सेवेला सुरुवात केली मुंबईमधून 1980 मध्ये. त्यावेळेस माझ्या चर्चमध्ये एक बाई होत्या, सिनियर होत्या, मुंबईच्या प्रख्यात हॉस्पिटलमध्ये त्या सिस्टर इंचार्ज होत्या. ते एकदा मला म्हणाले, पायक साहेब तुम्ही सांगता प्रभू येणार, प्रभू येणार, प्रभू येणार. म्हणजे माझा भाऊ पण महाराष्ट्रावर कीर्तन करत वेड्यासारखं फिरत होता. त्यांचं नाव होतं सना सूर्यवंशी. ह्या सना सूर्यवंशीची ही बाई म्हणजे माझा भाऊ पण वेड्यासारखं कीर्तन करत फिरतो म्हणे, ते सांगतो प्रभू येणार, प्रभू येणार. आणि मी पण म्हणजे लहानपणापासून ते साहित्य संडे स्कूल पासून प्रभू येणार, प्रभू येणार. कधी प्रभू येणार? मला वाटत नाही प्रभू येईल. पुष्कळ जण आपल्या विश्वासामध्ये थकून गेले, विश्वासामध्ये कमजोर झाले. एक पाळक मला आजारी होते, मी त्यांना भेटायला गेलो. म्हटलं पाळक साहेब मी प्रार्थना करू का तुमच्यासाठी? ते म्हणजे जरूर करा, करा ना पाळक साहेब. म्हटलं काय प्रार्थना करू तुमच्या बरं होण्यासाठी? ते म्हणाले पाळक साहेब नका ती प्रार्थना करू, नका. मला मरण घ्यावं, प्रभूने मला पटकन उचलावं. विश्वासामध्ये शिथिल झाले, थकून गेले, आशाहीन. नको पाळसाहेब मला ती प्रार्थना. अनेक प्रभूचे सेवक, प्रभूच्या सेविका थकून गेले. प्रभू कधी येणार?
प्रभू कधी आमची प्रार्थना ऐकणार, कधी आम्हाला उत्तर मिळणार. त्या 10 जणी थकवून गेले. 10 त्यांना झोपल्या, दूर गेल्या. पण तिथंच संपलं नाही. लगेच सांगितलं आम्हाला, सांगितलं की सर्वात डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक झाली की पहा, वर आला आहे. 10 साठी एकच इशारा आहे. असं म्हणतात की 5 साठी वेगळा आणि 5 साठी वेगळा. नाही नाही, ख्रिस्ती मंडळीमध्ये आम्हा प्रत्येकाला एकच इशारा आहे, वर आला आहे, वर आला आहे. एकच इशारा आहे. आणि हा इशारा देवाच्या वचनातून. तुम्हाला देव संधी देणार नाही की प्रभू मी ऐकलंच नाही, मला कोणी सांगितलंच नाही. वर आला आहे. मिडनाईट क्राय, मध्यरात्री हाक आली, मध्यरात्री घोषणा झाली, उठा, वर आला आहे, त्याला सामोरे चला. उठा, झोपेतून उठा. वर आला आहे, त्याला सामोरे चला. पुन्हा या ठिकाणी फरक झाला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. त्या उठल्या, त्यांनी ती सूचना ऐकली आणि लगेच आपापले दिवे ते नीट करू लागले. आमची साक्ष, आमच्या त्या काचेला, त्या पायली जी आहे, जी दिव्याची जी काच आहे, त्याला लागलेली काजळी, ज्याच्यामुळे आता प्रकाश मंदावला आहे. आमची साक्ष कमी झालेली आहे, साक्षीला धार नाही. तुम्हाला आणि मला आमचं आध्यात्मिक जीवन हे तपासण्याची गरज आहे. तुम्ही कुठं आहात? तुमची साक्ष कशी आहे? तुमची साक्ष तुम्ही गमावली? मला कधी कधी वाईट वाटतं, ज्या भागातून मी येतो त्या काळामध्ये रेल्वेच्या चोऱ्या व्हायच्या आणि पोलीस कुठे येणार? त्यांना ठाऊक आहे की चोर हा चर्चच्या बाजूला जे लोक राहतात, आम्ही त्यांना म्हणतो ख्रिश्चन कॉलनी, चोर तिथं आहे. त्यांना माहित नाही चोर कुठं नाही, चोर हा ख्रिस्ती चोर आहे. काय याची साक्ष? ख्रिस्ती चोर, चोर ख्रिस्ती आहे, ख्रिस्ती मुलं चोर आहे. आता ते बंद झालं, वॅगन फोडणं, चोऱ्या बंद झाल्या. आज आमच्या ख्रिस्ती समाजाची साक्षता, आमच्या ख्रिस्ती संस्थेची साक्षता, आमचा अर्धा निम्मा वेळ हा चॅरिटी कमिशनर कोर्टामध्ये आहे. आमचा पैसा तिथं आहे. आणि काही पाळत म्हणतात आम्ही आमचा संदेशाची तयारी कुठं करतो? तर चॅरिटी कमिशनरच्या त्या बाकड्यावर बसून आम्ही करतो. का आम्ही एकत्र येऊ शकत नाही? समझोता करू शकत नाही का? आमचा वेळ, आमचा पैसा. आणि ते विदर्भी लोक म्हणतात ह्यांची भांडणं आम्ही सोडवायची, ह्यांचं बायबल काय त्यांना सांगत नाही का? त्या आपापले दिवे नीट करू. हा टाइम आहे की तुम्ही आपापली साक्ष, आपलं जीवन तपासा. तुमचं आध्यात्मिक जीवन कसं आहे? आपले दिवे नीट करू लागले. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास आपल्या तेलातून काही द्या. आता इथं फरक जाणवते आम्हाला. तेल, दूरदृष्टिकोनचा अभाव, तेलाची कमतरता. दिवे साफ करतात, त्यांना दिसून आलं की आता आमचं काही खरं नाही, कारण तेलाचा तुटवडा, तेल संपत आहे.
आमच्या त्या काचेला काजळ लागलेली आहे, स्वच्छ करण्याची गरज आहे. आणि म्हणून 5 ज्या होत्या त्या म्हणाल्या त्यांना की बाबा आमचे दिवे जाऊ लागले, तुमच्यातलं काही ते आम्हाला द्या. विक्रमनगर चर्च मंडळी सभासद ते पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. पवित्र आत्म्याची वाटणी होत नाही की माझा पवित्र आत्मा मी तुम्हाला देतो किंवा नवऱ्याचा आत्मा बायकोचा आत्मा लेकरांना. पवित्र आत्म्याची विभागणी, पवित्र आत्म्याची वाटणी होत नाही. तुम्हाला मिळालेलं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे तुमच्या करता आहे. पवित्र आत्म्याची विभागणी वाटणी होत नाही. ते म्हणाले द्या, तुमच्यातलं काहीतरी आम्हाला द्या. मला आनंद वाटतो त्या म्हणायला, मूर्ख त्या शहाण्या म्हणायला, बरं घ्या 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 तुमची फजिती कशाला, आपण संतीच निघालो. त्यांना कशा म्हणाल्या? त्यांनी सरळ सांगितलं हे होत नाही, हे कदापि होत नाही. तेलाची वाटणी करता येत नाही. तुमची फजिती तुम्ही करता आणि आमची पण तुम्ही करता. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास आपल्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हास व तुम्हास पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्याच्या इथे जाऊन आपणा करता विकत घ्यावे हे बरे. किंमत द्यावी लागते, किंमत. आणि हे किंमत तुमचं जीवन आहे. हे मौल्यवान जीवन हे तुम्हाला प्रभूला द्यावं लागतं. की प्रभू तुझ्या अधिकाराखाली मी माझं सर्वस्वी तुला समर्पित करतो, माझं जीवन मी तुला देतो. किंमत आमचं जीवन आहे. पुढे जाऊया. त्या विकत घ्याव्यास गेल्या इतक्यात वर आला. नुसतंच त्या गेल्या असतील, फार मोठा काळ इथं नाहीये. नुकतंच त्या गेल्या असतील आणि तेवढ्यामध्ये वर आला. किती फजिती. पण गायीच्या जीवनाची सुरुवात किती आहे. आनंदानं, तयारीनं, लगीबीतीनं लग्नाला त्यांनी करावं, वराला सामोरं जाण्यासाठी. पण शेवट किती भयानक आहे. शेवट किती भयानक आहे. आणि सांगितलं की 5 आतमध्ये गेल्या आणि दार बंद झालं. दार उघडलं गेलं, वर आला. त्या आतमध्ये 5 जणी गेल्या, सोबत निघालेल्या, संगतीच्या एकाच उद्देशाने निघालेल्या. 5चा उद्देश पूर्ण झाला आणि 5चा उद्देश अपूर्ण राहिला. आणि दार बंद झाला. कारण त्याची तयारी होती. वर केव्हा पण येईल, केव्हा पण येईल, प्रभू सांगून येत नाही. आणि म्हणून प्रभू म्हणाले ज्यासारखं चोर सांगून येत नाही तसं माझं येणं होईल. ज्या प्रकारे चोर सांगून येत नाही, प्रभू म्हणाला तसं माझं राहील. तुम्ही जागृत राहा, तयारीत तुम्ही राहा. मी केव्हा पण येईल. मग त्या दुसऱ्या कुमारिका येऊन म्हणाला, प्रभूजी प्रभूजी आम्हास दार उघडा. पहिल्या ज्या 5 होत्या त्यांना प्रभूजी प्रभूजी म्हणायचा काही प्रश्नच पडला नाही. त्या तयार होत्या. आता ह्या 5 ज्या आहेत त्या गोड गोड बोलू लागल्या, प्रभूजी आम्ही तुम्हाला ओळखतो, प्रभूजी आम्ही तुमचे आहोत. आता लाडीगोडी करायला लागल्या की प्रभूजी प्रभूजी आम्ही आलो,
आम्ही दारामध्येच आहोत, आमच्यासाठी दार उघडा. आणि किती भयानक त्यांना हे ऐकायला मिळालं. आणि प्रभू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला ओळखतच नाही. हू यू आर? तुम्ही कोण आहे? मी विक्रमनगरचा सब मेंबर आहे, मी वॉर्डन मेंबरचा सब मेंबर आहे, मी ख्रिस्ती कुटुंबामध्ये माझा जन्म झाला, संडे स्कूलमध्ये मी शिकलो. प्रभू दार उघडा. प्रभू ह्या गोष्टी ग्राह्य धरत नाही. तुम्ही कोणत्या चर्चचे मेंबर आहात? तुम्ही तयार आहात का? आर यू रेडी? तुमची तयारी झाली आहे का? वर येण्याचा समय आलेला आहे. तुम्ही तयार आहात का? तो म्हणतो की मी तुम्हाला ओळखतच नाही. आय डोंट नो यू. ज्या 5 तयार होत्या त्या गेल्या, 5 बाहेरच आल्या. किती भयानक त्यांचा शेवट. सुरुवात किती चांगली आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनाची सुरुवात ही महत्वाची नाही, आमचा जीवनाचा शेवट हा महत्वाचा आहे. शर्यतीमध्ये तुम्ही धावायला सुरुवात करता ती महत्वाची नाही, तुम्ही ती शर्यत पूर्ण करता का? दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड आणि जर्मनीचं युद्ध हे सुरू होतं. आणि इंग्लंड त्यांचे जे तरुण जवान होते त्यांना सांगितलं की युद्धामध्ये भरती व्हा, भरती व्हा. आम्हाला पायलटची गरज आहे, आम्हाला सैनिकांची गरज आहे, आणि विविध क्षेत्रामध्ये ज्याची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी आव्हान केलं, या आम्हाला तुमची गरज आहे. आणि नुकतंच जॉन आणि मेरी आपल्या लग्नाची त्यांनी तयारी केली होती. जॉनने मेरीसाठी शॉपिंग केली होती. सुंदर लग्नाचा पोशाख त्याने मेरीसाठी विकत घेतला होता. त्यांची इच्छा होती की आमचं लग्न होणार, सुखाने आम्ही संसार करणार. परंतु मध्येच युद्धाला तोंड फुटलं आणि जॉनला युद्धामध्ये त्याला जावं लागलं. जर्मन आणि इंग्रज युद्ध भयंकर पेटलं. जॉन हा विमानाचा कप्तान होता आणि शत्रूने हे जॉनचं जे विमान आहे ते पाडलं. त्याला त्यांनी ताब्यामध्ये घेतलं आणि त्याचा हा जो उजवा हात आहे तो त्यांनी निकामी करून टाकला, तो पंगू करून टाकला की तो काहीच करू शकत नाही. सुरुवातीला जॉन रोज मेरीला पत्र लिहित असे, युद्धाच्या गोष्टी सांगत असे. युद्ध इथपर्यंत पोहोचलेलं आहे, आम्ही इकडं आहोत, घनघोर युद्ध आहे. आणि तिला तो सांगत असे, मेरी युद्ध थांबेल, मी येईल, आपण दोघं लग्न करू, तू तयारीत राहा, तू तयारीत राहा. अशा जॉन मेरीला पत्र लिहित असे. रोज एक पत्र, रोज पत्र, रोज मेरी सध्या तो पत्राद्वारे बोलत असे. मेरीला आनंद वाटायचा. पोस्टमन रोज तिच्या घरी पत्र टाकत असे. परंतु कालांतराने मग रोज येणारं पत्र ते थोडंसं कमी झालं. ते 2 दिवसावर गेलं, 3 दिवसावर गेलं, आठवड्यावर गेलं. मेरीने म्हटलं, जॉनला कदाचित वेळ नसेल, का जॉनचं लक्ष आता कुठे लागलं, का जॉन मला विसरला. बराच कालावधी होऊन गेला आणि जॉनचं येणारं पत्र हे बंद झालं. कारण जॉनचा हातच निकामी झाला. तिच्या हातानं तो मेरीला पत्र लिहित असेल, आता तो पत्र लिहू शकत नव्हता. इथं मेरी तर त्याच्या पत्राची वाट पाहायची. आज येईल, उद्या येईल. महिने गेले, 3 महिने गेले,
6 महिने केले. मेरीने त्यांच्या हेडक्वार्टरला इन्क्वायरी केली की जॉन कुठं आहे, जॉन सर आम्हाला काहीतरी सांगाल का. आणि तिला सांगण्यात आलं की सॉरी मेरी, जॉनचा आम्हाला पत्ताच नाही, कदाचित शत्रूने त्याला धरलेलं आहे, त्याला मारलं आहे, आम्हाला काहीच माहिती नाही. मेरी खचून गेली. कुठं जॉन आहे, जॉन कुठं आहे, तो का पत्र लिहित नाही. एके दिवशी तिची वरची जी झोपायची खोली होती तिथं ती गेली आणि आपल्या आईला सांगितलं, आई जर कोणी मला भेटायला आलं तर त्यांना मला भेटू देऊ नको, त्यांना सांग मी घरी येईल. त्या दिवशी मेरी आपल्या खोलीमध्ये गेली आणि जॉननी तिच्यासाठी लग्नासाठी जो सुंदर पोशाख घेतला आणला होता तिने तो परिधान केला. आरशापुढे उभी होती सुंदर नटलेली ती नवरी आणि जॉनने तिला जे पत्र लिहिलेले होते ते सगळे पत्र तिने आपल्या अंगावर अशी लावली आणि त्या पत्रामध्ये होतं, मेरी मी येईल, मेरी मी येईल, धीर धर वाट. पण त्या दिवशी मेरी तो झगा घालून ते पत्र अंगावर लावून आरशामध्ये स्वतःला सजलेली ती पाहत होती. अचानक घरची बेल वाजली. मेरीची आई गेली दारामध्ये, कोण येते पाहायला. आणि तिने पाहिलं जॉन. ते म्हणाले जॉन, आणि जॉन म्हणतो मेरी, जॉन आणि मेरी. मेरीची आई म्हणाली मेरी वरती आहे. आणि मग तो धावत त्या पायऱ्यासह तो वरती गेला आणि त्या दाराचं जे चावीचं जे हे आहे छिद्र, इंग्लंडमध्ये जे दरवाजे आहेत त्याचं मोठं छिद्र असतं, जुने दरवाजे तसेच. आणि म्हणून त्या चावीच्या त्या छिद्रातून त्यांनी पाहिलं तर मेरी आरशापुढे उभी आहे. तो लग्नाचा पोशाख घातलेला आहे. जॉनने तिला लिहिलेले पत्र आपल्या अंगाला तिने लावलेले. त्याला पटकन कडीवर खाली दाबले, आतमध्ये गेला आणि ते दोघं ओरडले जॉन. ते म्हणाले मेरी, जॉन, मेरी. दोघं एकमेकाला बिलगली, मिठी मारली आणि जॉनने त्याचा तो हात जो शत्रू सैन्याने त्याचा निकामी केलेला तो कसा तरी करून मागच्या खिशामध्ये त्यांनी प्रयत्न केला की मेरीचं त्याला शेवटचं आलेलं पत्र की जॉन मी तुझी वाट पाहत, जॉन मी तयारीत आहे, तू कुठं आहेस. कसं तरी करून अगदी कष्टानं त्याने ते पत्र मेरीला दाखवलं की मेरी हे तुझं शेवटचं. जॉन आज तिचा हात आपल्या हातामध्ये घेण्यासाठी तयार आहे. मेरी आपला हात जॉनच्या हातामध्ये देण्यासाठी तयार आहे. ती दोघंही तयार होती. मेरी माझं रेडी. जॉनची वाट, तो पोशाख घालून मी येईल, मी केव्हा पण येईल. आपल्या मनाखाली डोळे बंद करूया. कोणी कोणाकडे पाहणार नाही. मला ठाऊक आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे देव तुमच्याशी बोललेला आहे. देव तुमच्याशी बोललेला आहे आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या आमंत्रणाला तुम्ही प्रतिसाद द्यावा. मी तुम्हाला हात वर करायला लावणार नाही, मी तुमची फजिती करणार नाही,
मी तुम्हाला शर्मिंद करणार नाही. पण ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात त्याच ठिकाणी आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये एवढीच प्रार्थना करा, प्रभू माझी क्षमा कर, प्रभू माझ्या पापाची मला तू क्षमा कर. तो नवीन जीवनाचा अनुभव मला दे प्रभू. माझ्या दिव्यामध्ये तेल दे. गिव्ह मी ऑइल इन माय लॅम्प, गिव्ह मी बर्निंग. मेरे बत्ती में तेल प्रभू तू दे, माझ्या बत्तीमध्ये तेल दे. गिव्ह मी ऑइल इन माय लॅम्प, गिव्ह मी बर्निंग. टिल द डे यू कम. प्रभू तू येऊपर्यंत माझं जीवन, माझी बत्ती ही पेटलेलं